शुक्रवारी थोडासा आणि शनिवारी तर एवढा, बापरे बाप. सगळे अक्षरशः विजेचे पोलसुद्धा उपटून पडलेले आहेत शेतांमध्ये. तर मंडळी, शनिवारी आम्हाला खूप चांगला पाऊस झाला आहे, खूप म्हणजे खूपच छान पाऊस झाला. आणि मी त्याचे मोठे ब्लॉग अपलोड केलेले, पण छोटा ब्लॉग नाही अपलोड करायला झालं मला, कारण विजेचे खांबच उपटून पडले होते. त्याच्यामुळे ना लाईटीच बंद होत्या. शुक्रवारी दुपारी 2 वाजता जी लाईट गेली होती, ती बुधवारी आमची लाईट आली दुपारी 2 वाजता. सकाळी 10 वाजता एकदा 10 मिनिटासाठी आली होती, पण दुपारी 2 वाजता प्रॉपर लाईट आली आणि 5 वाजेपर्यंत थांबली. तर असो, पावसाळा आला की हे सगळं शेतकऱ्यांना असल्या सगळ्या अडचणींना समोर जायलाच लागतं. आणि पावसाळा आल्यावर अजून एक अडचण, आमची महत्त्वाची अडचण असते ती, ओट्यावर शेळ्या मला बांधायला लागतात. पण काय करणार ना, मी दरवर्षी ठरवते की शेळ्यांसाठी थोडंसं का होईना छप्पर करेल. पण ती छप्पर करायचं एवढ्या 2 वर्षामध्ये एकच शेळी जाऊ दे कुठेतरी ॲडजस्ट होते म्हणून लक्ष देत नव्हतं. आता एकीच्या 4 शेळ्या झाल्या, 5 झाल्या असत्या, एक तरी आईला देऊन टाकली त्याच्यातली, आणि 2 शेळ्या आणि त्यांची 2 बोकडं. तर आता 4-4 जणांना कुठं बांधायचं ना, म्हणून मग या ओट्यावर बांधायला लागतं. दुसरीकडे कुठं बांधावं तर लांडग्याची कुत्र्याची भीती असते ना. तर असं माझं एकटीचंच नाही बाबा, हे सगळ्यांचंच चालू आहे. आणि पाऊस पडल्यावर मुख्य अडचण ही असते की चूल धुपलेली असते, चूल पेटत नाही लवकर, सगळं धुपन होत चुलीचं चालू असते पेटायचं. तर असं आमच्या धारा काढून झालेल्या आहेत आणि वासरांना दूध पाजायला घेतले. आता तर तुम्ही आता म्हणाल ही पाटीत काय आहे, तर पाटीत आहे ना खपरी पेंट भिजायला घातली होती. मला एक कमेंट आली होती की बाटलीने दूध पाजत जावा वासरांना. तर बाटलीनेच दूध पाजतो. पहिल्या महिन्यामध्ये ना 1 महिन्याची वासरं होईस्तोवर आम्ही बाटलीनेच दूध पाजत असतो, कारण 2-3 लिटर दूध पाजायला लागतं त्यांना त्यावेळेला. आणि दुसऱ्या महिन्यामध्ये कसं असतं की आपण दूध कमी करतो त्यांचं. मग दूध कमी केल्यावर त्यांचं शरीर तर मोठं झालेलं असतं, भूक मोठी झालेली असती, पण लगेच काय वरचं सगळं एवढं पोटभर खायला जमत नाही त्यांना. म्हणून मग थोडीशी खपरी, की जेणेकरून त्यांना पोटाला थोडा आराम मिळेल म्हणून थोडी खपरी भिजत घालत असतो आम्ही. आणि ती बिस्किटाची पेज केल्यासारखी छान पेज होऊन जाते. वासरं एवढी मस्त पितात ना आनंदाने. तर झालेली सगळ्यांची वैरण, घरात दूध काढून ठेवलेले खायला, आणि सगळं ओके झाल्याच्या नंतर आता इथून पुढं आपली तयारी. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो